दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. नागोठणे येथील कथित कमान पडल्याचं प्रकरण आता अधिकच चिघळले असून दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाकडून करण्यात आली आहे. शासनाच्या निधीतून उभारलेली कमान परवानगीशिवाय आणि रात्रीच्या वेळी पाडण्यात आल्याचा गंभीर आरोप मनसेने केला आहे. नागोठणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांकडून ट्रकने धडक दिल्याने कमान पडली असा दावा करण्यात आला असला तरी त्या संबंधित ट्रक चालकावर कारवाई का करण्यात आलेली नाही असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. तसेच पाडकामासाठी कोणाची परवानगी घेण्यात आली, त्यावेळी संबंधित अधिकारी उपस्थित होते का आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांना याची पूर्वकल्पना देण्यात आली होती का याबाबत सखोल चौकशीची मागणीही करण्यात आली आहे. मनसेकडून या प्रकरणी गटविकास अधिकारी तसेच पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 8 दिवसांच्या आत दोषींवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात आली नाही तर नागोठणेतील नागरिकांसह मनसे उपोषणाचा मार्ग स्वीकारेल असा इशारा मनसे रोहा तालुका प्रमुख साईनाथ धुळे यांनी दिला आहे. काही नागोठणे शहरातील कमानीचा मुद्दा खूप दिवसांदिवस गाजत चाललेला आहे आणि अशा बऱ्याचशा आपण जर बातम्या बघितल्या तर ती कमान कोणी तोडली, त्या कमानीवर काय नक्की झालंय हे आपल्याला कोणत्याच प्रकारे माहिती नव्हतं. पण तुमच्या बातम्यांद्वारे आपल्याला समजण्यात आलं की ही कमान कोणी तोडली, कशी तोडली, काय तोडली. त्यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली ती ऐकल्यानंतर असं वाटलं मलाही प्रेस कॉन्फरन्स घ्यावी आणि मी त्यासाठी तुम्हा सर्वांना प्रेस कॉन्फरन्ससाठी बोलवलं आहे. तुम्ही आल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. खरं तर त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्ही जर बघायला गेला तर त्यांनी मुद्दा असा मांडला आहे की त्या कमानीला ट्रकने ठोकलं तर हे अत्यंत चुकीचं आणि खोटं आहे. कुठल्याच ट्रकवाल्यांनी ती कमान ठोकली नाही. ही जर ठोकली असेल, ही जर कमान कुठल्या प्रकारात जर पडायला आली असेल तर त्याचे तुम्ही तिथले व्हिडिओ किंवा ते ठोकल्यानंतर ते पुरावे तुमच्याकडे आहे का? प्रश्न एक. दुसरी गोष्ट, आमचा सरळ आणि सोपा प्रश्न आहे की तुम्हाला ती कमान रात्री तोडण्यासाठी कोणी परमिशन दिली? मी केली. तुम्ही कोण? आमचं सरळ आणि स्पष्ट मत आहे की ती कमान तुम्हाला तोडायची होती तर ती दिवसाची तोडायची होती आणि कमान तोडण्यासाठी तिथले कॉन्ट्रॅक्टर कोण होते? तर कॉन्ट्रॅक्टरद्वारेच ती कमान तोडली जाते. असे आमचे साधे प्रश्न आहेत. ह्या प्रश्नांचे आम्ही काही प्रश्न मुद्दे काढलेले पण आहेत की तिथं जर का असं म्हणत आलं की ती कमान जर काय त्या ट्रकवाल्याने ठोकली, मग त्या ट्रकवाल्यावर गुन्हा दाखल केला का? त्या आमच्याकडे सर्व ह्या गोष्टीचे फुटेज आहेत, व्हिडिओ आहेत. JCP ज्या वेळेला JCP लावून ती कमान तोडण्यात आली त्याच JCPच्या मागे रिलायन्स कंपनीचं खूप मोठं अवजड वाहन तिथं थांबलं होतं. आमचा स्पष्ट आणि सरळ आरोप आहे, तुम्ही रिलायन्स कंपनीचे अवजड वाहनं जाण्यासाठी ती कमान तोडली आणि हा शासनाचा पैसा आहे. ती कमान ग्रामपंचायतची आहे, तो शासनाच्या पैशाची असल्यामुळे रात्री तुम्हाला तोडण्याचा अधिकार कोणालाच नाही आहे. तर आमचं सरळ आणि स्पष्ट मत आहे, जर ह्या प्रकरणात कोण दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. दुसरी गोष्ट की त्या वॉर्डमध्ये 4 क्रमांकाचा वॉर्ड येतो, तो वॉर्ड क्रमांक 4मध्ये येतो. त्या वॉर्ड क्रमांक 4मध्ये 3 सदस्य आहेत. त्याच्यामध्ये ज्योती राऊत मॅडम आहेत, संतोष नागोठणेकर आहेत, सुलतान लबाते मॅडम आहेत. तर ह्यांना तरी विश्वासात घेतलेत का तुम्ही? नाही घेतलेत. आणि अशी कुठली नशा होती की तुम्हाला ती रात्री तोडायची वाटली? आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे, परत सांगतो की रात्री तोडण्याचा अधिकार तुम्हाला नव्हता. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये जर का तुम्ही त्या कमानीमध्ये जर बघायला गेलात तर कॉन्ट्रॅक्टराच्या साह्याने ती कमान तोडली जाते. तर कॉन्ट्रॅक्टर कोण होते? कुठले कॉन्ट्रॅक्टर होते? त्यांची पण आम्हाला नावं सांगण्यात यावी. आणि नियम असा आहे की रात्री एखादी जर काय कमान तोडायची असेल तर तिथं ग्रामसेवक किंवा सरपंच मॅडम हे तिथं हजर पाहिजे. ते होते का? हां. आणि तुम्ही जे दाखवताय की आम्ही त्याचा ठराव केला, हो ते जुना आहे ना, केलं. आमचं कमानीला विरोध कुठं आहे? तोडण्यालाही विरोध नाही आहे. परंतु तुम्ही ती रात्री का तोडलीत? आमचं पुन्हा एकदा म्हणणं आहे, तुम्ही रात्री का तोडलीत हे आम्हाला निदर्शनास आणा. आणि दुसरी गोष्ट, PWTचा तो रस्ता आहे, मग PWTची परमिशन तुम्ही घेतलीत का? आणि तुम्ही म्हणताय की 4 दिवसावर उरूस आला होता, मग 4ही दिवस रात्रच होती का? दिवस नव्हता का? आम्ही पुन्हा एकदा सांगतो की ह्या सर्व नागोठण्यातल्या जनतेला आम्ही ते सर्वांना घेऊन
आणि त्या विषयावर आम्ही सगळं निदर्शनास आणल्यानंतर आमचा विरोध एवढाच आहे की तुम्हाला ती कमान रात्री पाडण्यासाठी कोणी सांगितलं. संबंधित सर्व अधिकाऱ्यांवर आणि ज्यांनी ह्याच्यावर दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी. मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, 8 दिवसात जर काय ह्या चुकीचे काम केलेल्या लोकांवर तुम्ही जर काय कठोर कारवाई केलीच नाही, त्यांच्यावर जर काय कुठल्या प्रकारे गुन्हा दाखल झाला नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना व नागोठण्यातील जनता असे सर्व आम्ही उपोषणाला बसू. 100% आताच आमचं गटविकास अधिकारी मॅडमसोबतही बोलणं झालं, इंजिनियरांसोबतही बोलणं झालं. इंजिनियरांचं म्हणणंही तेच आहे की रात्री तोडायला नव्हती पाहिजे आणि त्यांचंही म्हणणं तेच आहे आणि मॅडमचंही म्हणणं तेच आहे. मॅडम म्हणते आम्हाला माहिती नाही आहे. आम्ही सरपंच मॅडमला भेटलो, त्याही म्हणतात आम्हाला माहिती नाही आहे. आम्ही बऱ्याचशा लोकांना भेटलो, ग्रामपंचायत सदस्यांना भेटलो, ते म्हणतात आम्हाला माहिती नाही. ही कोणती नशा आहे एवढंच आम्हाला. आणि ह्याच्या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनला पण निवेदन देणार आहोत आणि PWDच्या अधिकाऱ्यांना देखील निवेदन देणार आहोत आणि आम्ही गटविकास अधिकाऱ्यांना देखील ह्या संदर्भात निवेदन देणार आहोत. आणि ह्या संदर्भात जे कोण गुन्हेगार असतील, जे कोण असतील, जे कोण अधिकारी असतील, त्यांच्यावर सर्वांवर कारवाई झाली पाहिजे आणि हा मुद्दा आम्ही शेवटपर्यंत लावून धरू, एवढं मात्र नक्की. लोकशक्ती लाईव्हसाठी धम्मशील सावंत, सुधागड. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.